सकाळचे संपादक, मुख्य संपादक राहुल गलपाडे देखील आपल्यासोबत आहेत। राहुलजी, एकंदरीतच प्रत्येक पक्षाची भूमिका आपण पाहिली, प्रत्येकाला एक विश्वास असतो की आम्हीच येणार आणि सत्तेमध्ये आमचीच ताकद त्या ठिकाणी असेल, मुख्यमंत्री देखील आमचाच असेल। मात्र राजकीय गणित, आतापर्यंत आलेले एक्झिट पोल आणि त्यानंतर निर्माण होणारं चित्र कशा स्वरूपाचं असेल? कारण प्रत्येक जण म्हणतोय किंगमेकर आम्हीच होणार। मनसेने वेगळा दावा केलेला आहे, वंचितचा वेगळा दावा असल्याचं पाहायला मिळतं, तर राष्ट्रवादी देखील जी अजितदादांची तीही दावा करताना दिसते। मात्र खरोखर गणित जुळवायची वेळ जेव्हा येते त्यावेळेला मात्र चित्र बदललेलं आणि पलटलेलं पाहायला मिळत असतं। राहुलजी, आत्ताची आलेली आकडेवारी महाराष्ट्राचं भविष्य किंवा त्या ठिकाणच्या सत्ता स्थापनेचं भविष्य कसं ठरवेल? मला वाटतं बहुतेक वेळेस जर आपण बघितलं, जेव्हा सत्ता स्थापना किंवा सत्ता मिळवण्याचा जेव्हा संघर्ष सुरू होतो तेव्हा बहुतेक वेळेस किंग कोण ठरणार, राजा कोण होणार याच्यावर जास्त चर्चा व्हायला पाहिजे। तर राजा ठरवणार कोण याच्यावर या निवडणुकीत जास्त चर्चा होताना दिसते आणि त्याचं कारणही तसंच आहे। गेल्या 5 वर्षातलं ओव्हरऑल राजकारणाचा जो पोत आपल्याकडचा बदललाय, ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षात पाहिलंय, प्रश्न पडावा की हा महाराष्ट्र खरोखर पुरोगामी महाराष्ट्र होता का? आपण ज्या मोठा भाऊ म्हणून ज्या राज्याला देशाचा मानलं जायचं, तर खरंच हा महाराष्ट्र तसा मोठा भाऊ राहिला आहे का? तर तशा पद्धतीचं राजकारणाचं जे काही सगळं एकंदरीत मिळेल, एक विचित्र प्रकारचा संकर राजकारणामध्ये बघायला मिळाला गेल्या 5 वर्षामध्ये आणि त्याचा परिणाम जो आहे तो या निवडणुकांमध्ये दिसतोय। एकंदरीत महायुती ज्या पद्धतीने ज्या विषयांवर या सगळ्या निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करते, बऱ्यापैकी त्याचे जे विषय होते ते काही प्रमाणात भाजप धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत होतं, दुसरीकडे ते स्वतःच्याच घटक पक्षाच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात विकास कामांवर कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करत होते। त्याच वेळेस ते कटेंगे ते बटेंगे आणि एक है तो सेफ है अशा सारखी वेगळी ध्रुवीकरणाची चाल खेळायचा प्रयत्न करत होते। कुठल्याही परिस्थितीत त्या शक्यता आल्या तर त्या शक्यतांमध्ये आपल्या दृष्टीने ती सगळी परिस्थिती वळवून घ्यायची याच्या दृष्टीने सगळी राजकीय हालचाल जी आहे ती आता सत्ताधारी पक्षाच्या वतीने चाललेली दिसते। दुसरं, महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला, आतापर्यंतच्या सगळ्या त्यांच्या लोकसभेनंतरचा खूप चांगला ग्राफ महाविकास आघाडीने लोकसभेमध्ये दाखवला। त्याच्यानंतरची त्यांची जी परिस्थिती होती, महाराष्ट्राच्या जनमानसात महाविकास आघाडीबद्दल एक खूप चांगलं मत तयार झालं होतं, लोक त्या बाजूने झुकायला लागले होते। पण तो जो झुकाव होता लोकांचा, तो झुकाव टिकवण्यात मला वाटतं महाविकास आघाडी थोड्या प्रमाणात कुठे ना कुठे मागे पडलेली दिसते। सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचा विषय असू दे किंवा जागा वाटपावरून जितका वेळ घालवण्यात आला त्यात खूप मल्टिपल, आपण म्हणतो ना, सो मेनी कुक्स स्पॉइल द फूड, तर तशासारखी स्थिती झाली होती। मध्ये संजय राऊत काहीतरी बोलतात, त्यांचं आणि नाना पटोलेंचं भांडण होतं, मध्ये तिसरा प्रवक्ता कोणीतरी बोलतो आणि कोणाचाच कोणावर कंट्रोल नाही, अशा स्वरूपाचं मिसमॅनेज्ड एक प्रकारचं यंत्रणा जी होती ती महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम सकारात्मक दृष्टीने भाजपला मिळाला। काही काही ठिकाणी जर तुम्ही उमेदवारांची, बंडखोरांची संख्या बघितली, तिथलं जर प्रमाण बघितलं बंडखोरांचं, तर कुठे कुठे तुम्हाला लक्षात येईल की महायुतीने त्याचा फायदा घेऊन काँग्रेसला असे काही डमी उमेदवार द्यायला लावले, तशी परिस्थिती आणली। काही ठिकाणचे उमेदवार पळवले गेले, काही ठिकाणी अशा पद्धतीचे बंडखोर आहे की ज्याला इतर पक्षांमधून रसद पुरवली जाते। तर ही सिच्युएशन इतकी क्रिटिकल झाली आहे आताची महाराष्ट्राच्या राजकारणातली की पुढच्या 3 दिवसांमध्ये आपल्याला 23 तारखेला नेमकं क्लिअर होईल की सिच्युएशन काय आहे। पण आपण आजचे आलेले सगळे जर एक्झिट पोलचे आकडे बघितले तर ते आकडे हेच सूचित करतात की क्लिअर मेजॉरिटी कुठल्याही पक्षाला मला वाटत नाही की या निवडणुकीमध्ये मिळेल। पण जो असतो निश्चितपणे ज्याच्या हाती सत्ता त्याच्याकडे सत्तेची किल्ली अशासारखी सिच्युएशन असते, ज्याच्याकडे पॉवर असते तो ती पॉवर मॅनिप्युलेट करून योग्य पद्धतीने हे आता ज्या प्रमाणात बंडखोर दिसतात इतर जागांमध्ये, जी संख्या दाखवली जाते काही एक्झिट पोल्समध्ये, जर ती संख्या तशी आपण गृहीत धरली की इतके अपक्ष आणि इतर पक्षांची जर लोक निवडून देणार असतील तर ते साहजिकपणे सत्तेतल्या लोकांकडे झुकल्याचं आतापर्यंत आपण पाहिलंय। शिवाय बीजेपीची जी स्ट्रॅटेजी राहिली की आपल्या विरोधात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याला आर्थिक दृष्टीने तोडायचं, त्याला सामाजिक त्याचं खच्चीकरण करायचं, त्याचं राजकीय करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करायचा आणि त्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे विशिष्ट एक दबाव गट तयार केलेला आणि त्या दबाव गटाच्या प्रेशरमध्ये निश्चितपणे हे छोटे मोठे अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचे आमदार आहेत ते इझिली येऊ शकतात। तर अशा वेळी जर कट टू कट पोझिशन असली तर ती थोडी भाजपच्या दृष्टीने फायद्याची राहू शकते। मात्र महाविकास आघाडीला जर सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना जी मिळणारी आकडेवारी आहे ती चांगली मेजॉरिटी जर त्यांच्या हातात येऊ शकली तरच ते खूप स्ट्रॉंगली या सगळ्या सिच्युएशनला पुढे जाऊ शकतील। कारण मला वाटतं की खरी निवडणूक जरी आज संपलेली असली, आज मतदान झालं असलं तरी निवडणुकीची खरी जी सुरुवात आहे ती 23 तारखेनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे। 23 तारखेनंतर जी कसरत आहे
ती कदाचित या गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कसरतीपेक्षा वेगळ्या स्वरूपाची असेल असं आपल्याला बघायला मिळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.